हॅलो माय ब्युटिफुल पीपल. तर आजचा दिवस माझा ऋग्वेदपासून ॲक्च्युली माझा दिवस ऋग्वेदपासूनच सुरू होतो बिकॉज त्याच्यासोबत मला आता आधीसारखा टाईम भेटत नाही. म्हणून मग मी त्याला घेऊन सकाळ सकाळ बसते थोडा वेळ की हां दिवस आहे माझ्याकडे तेव्हा. बट तरी बिकॉज एकदा तो सुरू झाला की मग माझी कामं चालू होत, मला भरपूर गोष्टी करून ठेवायच्या असतात. म्हणून तर जेवढा टाईम मला त्याच्यासोबत भेटतो तो टाईम मी त्याच्यासोबत आता स्पेंड करते. बिकॉज मला असं वाटतं की हां त्यालाही समजतं आहे की माझी आई माझ्यासोबत टाईम देत नाही आहे करून. बट काही नाही, तो तो त्या गोष्टींना ॲडजस्ट करून घेईल. बिकॉज आता आम्ही रेग्युलर एकसाथच होतो दिवसभर रात्री कंटिन्यू. बट आत्ता असं होतं की नाही भेटत आम्हाला प्रॉपर टाईम. बट तो आता माझ्यासोबत मस्ती करत होता की मला हे खायचं आहे म्हणून. आणि मग त्याला मी ते दिलं तेव्हा तो खुश झाला होता की हां मला बसून मग खायला दिलं. बिकॉज मी त्याला ह्या सगळ्या गोष्टी आता अवॉइड करते. बट आता मी खूप जास्त असते बिझी म्हणून मग मला असं वाटतं की नाही यार चल जाऊ दे, खाऊ दे त्याला असं. आणि मग आज मी विचार केलेला की एकच काहीतरी बनवेन पटकन. बिकॉज मला संध्याकाळी टाईम नाही भेटत सगळ्या गोष्टी करायला. म्हणून मी आता 2 टायमाचं एकदाच करून टाकते. बिकॉज संध्याकाळी माझी घाई असते म्हणून. मग मी विचार केला की पावभाजी बनवेन. आणि पावभाजी बनवली. ते सगळं कापून बिपून सगळं होईपर्यंत बिकॉज मला सगळ्या गोष्टी आरामात लागतात म्हणून. मग आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवलो. आणि मी विचार केला की अक्षयला शॉपिंग करायला जायचं होतं म्हणून तो मला बोलला की तू चल चॉईसेससाठी. म्हणून मग मी त्याच्यासोबत गेलो. त्याचे फॉर्मल्सचे कपडे आणि हे म्हणजे त्याचं म्हणणं होतं की तू कलर चॉईस करायला जा. आणि मी स्वतःच एवढी कन्फ्यूज झाली की बाप रे इतके कलर्स. आणि मग ते सगळे आम्ही घेतले आणि आम्ही मग घरी आलो. आणि मग घरी येऊन मी फटाफट रेडी झाली कारण मला शॉपवरती जायचं होतं, शॉप खोलायचा होता. म्हणून तो जास्त लेट पण नाही करू शकत. म्हणून मग मी 6 वाजता निघते. आणि त्याच्यानंतर तिथे जाऊन सगळं क्लीन करायचं असतं, सगळं पुसायला लागतं. मी रोज निघतानासुद्धा पुसते बट देन मलाही परत जाऊन तिथे सगळं क्लीन करायला लागतं. अशा गोष्टी आहेत. असं वाटतं की सगळ्याच गोष्टी इझिली नाही मिळत. काही ना काहीतरी म्हणजे प्रत्येकाला स्ट्रगल आहेच. आणि जर इझिली सगळ्या गोष्टी मिळत असतील तर काही सांगूच शकत नाही आपण की हां बाबा सगळ्यांना इझिली सगळ्या गोष्टी मिळाल्यात. बट नाही, स्ट्रगल इज रिअल ॲक्च्युली. आणि मग त्याच्यानंतर माझे हळूहळू त्या टायमेला क्लीन करून झालं, सगळं करून होतं. आणि मग त्याच्यानंतर कस्टमर्स येतात, सगळ्या गोष्टी करते आणि मला चांगला रिस्पॉन्स आहे. तर तुम्ही पण व्हिजिट करा माझ्या शॉपवरती आणि ट्राय करा. आणि मला रिव्ह्यूसुद्धा द्या, इन्स्टाला टॅग करा स्मॉल क्रेविंग करून. आणि हे माझं शॉप आहे इंद्रलोकला, फेज 3 गुरु चौक करून आहे तिथे. सो तुम्ही व्हिजिट करा प्लीज. आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवते. बाय.